अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात माणूस एकदा अटकला की तो स्वतःच नातीगोती एवढंच काय माणूसपणी विसरून जातो। काही लोकांना नाती तुटली तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चूक मान्य करायला जमत नाही। देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पावं। देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी जगावं। माणूस काय आहे हे महत्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे आहे। जे बदलता येते ते बदलावे, जे स्वीकारता येत नाही ते स्वीकारावे, आणि जे स्वीकारण्या योग्य नाही त्यापासून दूर जावे, पण स्वतःला कायम आनंदी ठेवावे। माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे। पद महत्वाची नसते, आपल्या विचाराची गुणवत्ता महत्वाची असते। आपण ज्या कर्माने इतरांना छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो। म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असे बोलून दाखवू नका, कारण नियती बदला घेतेच। आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते, आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो, आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते, आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही। कायम टिकणारी गोष्ट म्हणजे एकच, ती म्हणजे माणुसकी। म्हणून पैशापेक्षा जीवाला जीव देणारी, जीवाभावाची जिवलग माणसं जोडा आणि जपा, तीच आपली खरी संपत्ती। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।